हिंदू संस्कृतीतल्या मावल्या व्यसन करत नाहीत अशा एका पवित्र सात्विक स्त्रीचं पुण्यस्मरण आहे. आपल्या आईचं आदरानं या पितृपंधरवाड्यामध्ये श्राद्ध करता पुण्यस्मरण करता याच्याकरता धन्यवाद. मायबापाला माने जा सज्जनांनो. जो पक्वाद्या मायबापाचं दर्शन घेत नाही त्या पक्वाद्याला पाकिट देणारे नरकाला जातील. जो भजन्या जो वारकरी कीर्तनातला आई वडिलाचं दर्शन घेत नाही आणि त्याला बोलून जर तुम्ही पाकिट देता असताल तर तुमच्या घराला कुपाटी लागल. हो, जो कीर्तनकार, आता मी लांबचा आहे तिकडचा परभणी जिल्ह्यातला, माझे वडील 90ला जात राहिले, पण कोणी न कोणी तुमच्याकडचं नोकरीला असतंय. कशाला असतंय साहेब? तुम्ही नुसता अंदाज घ्यायचा. बाळू महाराज आईला जर मानित नसल तुम्ही त्याला पाकिट देत असाल तर देवाला कळणार नाही तुम्हाला कोण्या नरकात टाका. बाकी कोणी चुलीत जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. पण या क्षेत्रातल्या 3 लोकांना मायबापाला मानायचं, त्यानंच लोकांना उपदेश करायचा. नाही तर सोमळ्या तू सोयाबीन कापायला बोंबलत जाय. विठाला विठाला. सगळ्यात मोठं दैवत काय असेल तर आई वडील आहेत. त्या परमपावन माऊलीचं पुण्यस्मरण आज आहे. त्या निमित्तानं मला इथे येण्याचा योग आला. मला असं वाटतं इथं नरसिंह भगवंताची मंदिरं सांगितले तुम्ही. 5 मंदिर आहेत. पहा बापू, 5 भगवान नरसिंह सरस्वती भगवंताचे 5 मंदिरं इथं आहेत. असं परमपावन गावाचं नाव वानवडा, तालुका औसा तालुक्यातलं हे वानवडा नावाचं गाव आहे. अशा परमपावन छोटेखानी काळ्या मातीशी झुंज देणारं गाव, शेतकरी गाव आहे. लक्षात येते चेहरे पाहिल्या सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं आहात. तुटला आयुष्याचा दोरा. सज्जनांनो, आयुष्याचा दोरा एक न एक दिवस तुटणार. सगळ्याचा महापण तुटणार. आमचा काय लोखंडाचा थोडाच तुटत असतो एके दिवशी. ज्या दिवशी आयुष्याचा दोरा तुटला का त्या दिवशी याचं रूपांतर प्रेतात होते. आणि प्रेतात रूपांतर झाल्यावर कुठं नेते? झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा सज्जनो, आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आहे. महाराष्ट्रात प्रचलित 2 प्रकारचा, पण भारतामध्ये या पवित्र देशामध्ये पुराण शास्त्र वेद ऋषीमुनी प्रणीत यांनी शिक्कामोर्तब केलेले 3 प्रकारचे अंत्यविधी. एक दफनविधी आहे, मातीत टाकतात. एक दहनविधी आहे, पेटवतात.
आणि काही राज्यामध्ये पवित्र गंगेमध्ये प्रेत सोडून देतात, पण त्याला पाणी भरपूर पाहिजे त्या गंगेला. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. पण पाण्यात टाकलं तरी मातीच, विघटने विस्तवात टाकली तरी मातीच, आणि मातीत टाकलं तरी माती. मशानात नेल्याच्या नंतर एक अग्नी देतात. 14 अग्नीपैकी त्या अग्नीला विशिष्ट प्रकारचं नाव आहे, तो अग्नी तिथं देतात. मशानीने वोनी भडाग्नी देवोनी मशानीने वोनी भडाग्नी देवोनी आयते परतोनी मागा एते परतोनी मागा एते परतोनी मागा. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी, बसू दे काय आणलंय त्याच्यात, असं बसू दे. भडाग्नी नावाचा अग्नी दिला रे दिला की झाला अंत्यविधी. दुसऱ्या दिवशी बघायला गेलं की शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. मग मात्र शरीराची माती आहे. आता किती अब्जे रुपये खर्च केल्यावर वृंदावनबाई तुम्हाला प्रत्यक्ष दिसत्याल? नाही दिसत, त्या फक्त चित्रात बघायला भेट. कापुराचं कलमर घातला करंडा, आळंदीतल्या मालकांचं वाक्य हे, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया. कापूर एकदा इस्त्यात टाकला की ठाईची समाप्ती झाली जैशी. अग्नी कर्पुराचे मिळी, काय किंवा कोण उरली ती काजळी. काय राहते तिथं सज्जनांनो? काही नाही. आता ह्या चित्रात फक्त बघायला भेटतील वृंदावनबाई, प्रत्यक्ष नाहीत भेटू शकत. कुणती मागुताना भेटे, कुणती मागुताना हे शरीर नाही भेटणार, फक्त चित्रात बघावं लागेल. चला सज्जनांनो, किती मोठ्या लोकांना जावं लागते. आता 1-2 पुरावे तुमच्या पुढे मांडतो. ब्रह्मांडाच्या मालकाच्या सोबत ब्रह्मांडाची मालकीन होती. एक सुंदर अशी पर्णकुटी आहे, आणि त्या पर्णकुटीमध्ये विश्वाची मालकीन आहे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो, विश्वाची मालकीन आहे, पण त्या छोट्याशा पर्णकुटीत आहे. पर्णकुटीच्या समोर एक रेषा मारली. ती रेषा शेषानं मारली होती. शेष म्हणजे लक्ष्मणजी शेषाचा अवतार, प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार, सीताई साहेब लक्ष्मी जगाची मालकी. आणि एक श्रीमंत व्यक्ती राजा आहे, पण खोटा महाराज झाला. आणि खोट्या महाराजाचं रूप घेऊन जगाच्या मालकीनीला फसिलं. म्हणून मावल्यांनो तुम्हाला सांगतो, खोट्यापासून सावधान.
खोट्या महाराजानं जर जगाच्या मालकिनीला फसले तर तुम्हाला फसवायला किती टाइम लागतो? सीता कोण आहे? जगाची मालकिनी. भिक्षा मागण्यासाठी आलं महाराजाच्या रूपात, भगवे कपडे घालून, आणि बायका 16,000 नाही 80,000. 16 चुकून बोललोय, मालकाच्या 80,000 बायकां भगवे कपडे घातले. किती हाणायला पाहिजे? महाराजाच्या रूपात आलं. भिक्षां देहि. या पवित्र देशाची स्त्री भावनिक आहे. महाराज म्हणून भिक्षा वाढू लागली. बाहेरी म्हणला. रेषा वलंडायची ताकद नव्हती त्याची. ती रेषा म्हणजे अग्नी रेषा होती. आल्या आईसाहेब, घेतलं त्या महाराजाने, उचललं. खोटारड महाराज होतं ते. त्याचं कारण 2 सांगतो तुम्हाला. रावणानं ती सीता उचलून नेली, ती काल्पनिक सीता होती. खऱ्या सीता आईसाहेब कुठं अदृश्य झाल्या? जिथं अग्निरेषा मारली का तिथंच अदृश्य झाल्या. निघल्या कधी माहितीये का? प्रभू रामचंद्रांनी रावण मारल्याच्या नंतर जे दिव्य दिलं का काल्पनिक सीतेला, त्या अग्नीतून सीता अग्नीत अदृश्य झाली, अग्नीतूनच बाहेर आली. रावणानं काल्पनिक सीता खांद्यावर नेली. काल्पनिक, खरी सीता नाही. खऱ्या सीतेला त्याला हात लावायची काय त्याची मायवेली. हा बरं, उपयोग बी काय होता त्याचं पुराण सांगतो तुम्हाला सिद्धांत. सीतेच्या जवळ फक्त एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता. काम एकाच व्यक्तीचा. त्या व्यक्तीचं नाव आहे राम. सीतेजवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता, त्याचं नाव आहे राम. रामाच्या व्यतिरिक्त जो गेला तो कामच शिल्लक राहत नव्हता. काय गळ्यात बांधायची होती?